हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा दुहेरी पराभव. सत्तेसह स्वतःचा मतदारसंघ गमावला. भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा 15,114 मतांनी दणदणीत विजय. दीदींना 58,349 मतं. पश्चिम बंगालच्या भाग्याचा नवा अध्याय सुरू. श्यामप्रसाद मुखर्जी यांचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. पश्चिम बंगाल आता भयमुक्त आणि विकासयुक्त. भाजपच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी मानले आभार. भवानीपूर मतमोजणी केंद्रावरती मला मारहाण, लात मारण्यात आली. ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप. टीएमसीच्या बूथ एजंटलाही मारहाण झाल्याचा दावा केला. फेर मतमोजणीची केली मागणी. पश्चिम बंगालसह तमिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर. भाजप पहिल्यांदा बंगालमध्ये करणार सरकार स्थापन. केरळमध्ये देखील काँग्रेसच्या हाती सत्ता. तमिळनाडूमध्ये थलापती विजयच्या टीव्हीकेचा मोठा विजय. पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचं काम भाजपनं केलं. बंगाल, आसाम, पुदुचेरीमध्ये जनतेने मोदींवरती विश्वास दाखवला. घुसखोरी, दहशतवादी कारवायांपासून भारताला वाचवणारा विजय. मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे भाष्य. दिवाळी आधी मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल. उपमुख्यमंत्री शिंदे नव्या चेहऱ्यांना देणार संधी. तर सूत्रांची ही माहिती. राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान. पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता. पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील चिमुरडेच्या तोंडामध्ये सॉक्स आढळला. बालिकेच्या छातीवर मारहाणीचे वर. शवविच्छेदन अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये कॅन्डल मार्च. चौपाट परिसरामध्ये नागरिकांकडून घटनेचा निषेध. नराधम आरोपीला त्वरित फाशी द्या अशी मागणी. नांदेडमध्ये अतिक्रमण हटाव या मोहिमेदरम्यान राडा. संतप्त जमावाकडून जेसीबी चालकाला मारहाण. खडकपुरा ते वाघी रोडवरती अतिक्रमणावरती कारवाई सुरू असतानाच जमावाचा गोंधळ. गुन्हा दाखल करण्याची मागणी. जूनच्या सुरुवातीला मान्सून केरळमध्ये धडकणार. अंदमानात मान्सूनची चाहूल. 14 मे पासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज. अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरं गजबजली. दादर सिद्धिविनायक गणपतीपुळे पुण्याच्या दगडूशेठ बाप्पाचंही दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा. मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था.